ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकऱ्यांनी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना निवेदन दिले। तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पोहोचवण्याचे आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी दिले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विशेषतः प्रति टन 3400 रुपयांची पहिली उचल मिळावी या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील 11 मैल होनमुर्गी फाटा येथील सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले। ऊसाला पहिली उचल प्रति टन 3400 रुपये मिळावी या मागणीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। आंदोलकांची यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग बराच काळ रोखून धरला। यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे तीव्र आंदोलन करण्यात आले। शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 3400 रुपये प्रति टनाची पहिली उचल देण्याची मागणी लावून धरली आहे। ही मागणी पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारतीय किसान सभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते।